पुढे बोलत नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर आलंय। पेठ तालुक्यातील बोरीची वाडी गावात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावे लागते। हंडाभर पाण्यासाठी महिला आपला जीव धोक्यात घालतायत। तळ गाठलेल्या विहिरीत उतरून या महिलांना दूषित पाणी भरावं लागतंय आणि त्याचीच ही बोलकी दृश्य आहेत। एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते। विशेषतः जिथे पाण्याचे स्रोत स्वतंत्र नाहीत अशा ठिकाणी ही टंचाई जास्त असते। आपण याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो। जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईच्या संदर्भात मॅपिंग करून ज्या भागामध्ये टंचाई सातत्याने जाणवते तिथे वेगवेगळ्या स्रोतातनं पाणी गेलं पाहिजे व्यवस्था करायची असते। आताही आम्हाला काही तक्रारी मिळाल्या तर आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो आणि टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करतो। पुढली बातमी नागपूरमधून। नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात एका घरावर धातूचा तुकडा पडल्यानं एकच खळबळ उडाली। शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या इमारतीवर पडल्याचं स्थानिक लोकांकडून सांगितलं जात आहे। दरम्यान आवाज येताच घरातले सर्व लोक घाबरून घराच्या बाहेर पडले अनिकेत। आणि हा तुकडा 50 किलो वजनाचा असून अंदाजे 10 ते 12 mm जाडीचा हा 4 फूट आणि शिवाय 4 फूट हा लांब आहे। आपण जर लक्षात घेतलं तर अमय बसवेश्वरांच्या घरावर हा तुकडा पडल्यानं छतावरच्या भिंतीचा काही भागही तुटलेला आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यानंतर हा तुकडा पोलीस स्टेशनला नेण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे।